हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर क्रॉसपट्टीचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे 34 साईजचा। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊजची सुद्धा आपण कटिंग पाहणार आहोत। तर इथं बघा 10 इंच बाही आहे। तर त्यासाठी इथं बघा मी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे। तर इथं बघा आपण आता कटिंग पाहूया। तर सर्वात पहिले बघा इथे एक मी पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर ब्लाऊजची उंची बघा 14 इंच आहे। तर प्लस आपण एक मार्जिन घेतो 1 इंच। तर 15 इंच आपण इथं ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। तर ते बंद बाजूकडून मी इथं ब्लाऊजची उंची टाकलेली आहे, कारण आपण इथं पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो सोबत कटिंग करणार आहोत। आता इथं बघा शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। तर तिथे सुद्धा बघा उंची आहे ती मोजून घ्यायची आहे। तर आपण या पद्धतीने शोल्डर मोजत असतो। पण बघा हा जो ब्लाऊज आहे तर तो क्रॉस पट्टीचा आहे। तर त्यासाठी काय करायचं बघा, आपण असं न मोजता 2 इंच इथं शिलाई मार्जिन पहिले इथं सोडायची आहे। तर बघा इथं 2 इंच पट्टी सोडते मी। तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्यासाठी 2 इंच सोडायचं आहे या पद्धतीने। आणि साईज मोठी असेल तर अर्धा इंच वाढवत जायचं आहे। तर बघा आता एक बॉक्स तयार करून घेऊया आपण 2 इंचचा या पद्धतीने। तर नॉर्मल आपण ब्लाऊजची कशी कटिंग करतो की आपण डायरेक्ट असं शोल्डरचं माप टाकत असतो। तर या ब्लाऊजला बघा काय करायचं आहे, पुढे 2 इंचची पट्टी सोडायची आहे आणि जी लाईन आखलेली आहे 2 इंचची तिथून मी आता बघा शोल्डरचं माप घेतलेलं आहे 5.5 इंच। तर हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं मुंडा मोजायचा आहे। तर मुंडासुद्धा इथं मी 5.5 इंच घेतला आहे, तुम्ही 6 इंचसुद्धा इथं घेऊ शकता। तर तो सुद्धा व्यवस्थित मोजून चेक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा मी इथं शोल्डर आणि मुंडा जोडून घेतलेला आहे। तर आता इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 8.5 इंच। त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथे मार्जिन घेऊ शकता। तर मी 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे। तर 8.5 आणि 1.5 आपली इथं 10 इंच इथं छातीची घडी झालेली आहे। तर बघू शकता इथं 10 इंच छातीची घडी। आता कमरेच्या साईडला सुद्धा सेम 10 इंच टाकायचं आहे या पद्धतीने। बघू शकता मी जसं दाखवलं आहे तसं, आणि दोघं पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। तर बघा इथं या पद्धतीने जोडून घ्यायचे। आता इथं बघा मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर दोघं आपण पार्ट इथे सोबत कटिंग करतोय, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा। तर पुढचा मुंडा 1 इंचावरती आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती। आता मुंडा बघा जेवढा घेतला असेल त्याचे निम्मे करायचे आहे या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायला इथं सोपं जाईल। आता जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच ही आपल्याला आकार द्यायचा आहे। पुढे न जाऊ देता व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतरच बघा आपल्याला इथं कटिंग करायची आहे। तर बघू शकता इथं मी या पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलं। आता आपण इथं बघा सर्वात पहिले कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचं पार्ट कटिंग करायला सोपं जाईल। तर इथं बघा कटिंग करताना जी लाईन आखलेली आहे आपण मार्किंग दिसते त्याच्यावरती कटिंग करायचं आहे। त्याच्यानंतर बघा जो पाठीमागचा मुंडा आहे तर तो आहे त्याला इथं कटिंग करायचं आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा पार्ट आपला सेपरेट निघेल। या पद्धतीने बघा मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण पुढचे पार्ट इथं कसे कटिंग करायचे ते पाहूया। तर सर्वात पहिले बघा आपण इथं गडारुंदीसाठी बॉक्स तयार करून घेऊया, म्हणजे पुढचा गडा आहे त्याचसाठी। तर 2.5 इंच पुढचा गडा इथं गडारुंदी घ्यायची आहे, पाठीमागे सुद्धा 2.5च घ्यायचा आहे। आता खालच्या साईडला गडा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं घेऊ शकता। तर इथं बघा मी 6 इंचचा पुढचा गडा घेतलेला आहे। आता बॉक्स तयार करून घेऊया आपण या पद्धतीने। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गडा घेऊ शकता। आता बघा बॉक्स तयार करून झाल्यावरती आपल्याला बघा इथं सिंपल असा गोलगड्याचा शेप द्यायचा आहे, जसं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने। आता बघा गळ्याच्या तिथे जो पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे 6 इंचावरती गळा घेतला आहे तिथून तर खाली बघा क्रॉसमध्ये अशी आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। आता उभा टक्स मोजायचा आहे। तर उंचीनुसार हा टक्स राहतो, तुम्ही ब्लाऊजवरनं जर घेतला असेल तर त्यानुसार तुम्ही उभा टक्स मार्किंग करायचं आहे। तर 10.5 इंच उभा टक्स घेतलेला आहे। तर त्याला बघा इथं आता आडवं मार्किंग 4.25 इंचवरती करायची आहे। तर जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथून आतल्या साईडला मी 4.25 इंच घेतलेला आहे। 4 इंच आणि 2 लाईन घ्यायची आहे, म्हणजे 4.25 इंच। आता या पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। तर उभा टक्स बघा या पद्धतीने इथून मोजलेला आहे मी 10.5 इंच, आणि इथून बघा हा आडवा टक्स मोजायचा आहे। मग लाईन आखून देते म्हणजे तुम्हाला लक्षात राहील। तर या पद्धतीने बघा हा झाला आपला उभा टक्स। तर 10.5 इंच आपण उभा टक्स घेतला आहे वरून। त्याच्यानंतर बघा आडवा टक्स जो आहे तर तो आपण इथं 4.25 इंच घेतलं आहे। 4 आणि 1 लाईन लिहिलं आहे मी, तर 4.25 इंच घ्यायचं आहे। तर बघा इथं पुढे पट्टी सोडली होती 2 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 5.5 इंच, मुंडासुद्धा 5.5 इंच घेतला आहे।
8.5 इंच इथं आपण छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन, पुढचा गळा 6 इंच. तर इथपर्यंत तुमचं लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टी मार्किंग करायची आहे. तर बघा जी तिरकस लाईन आखलेली आहे तर खालून तिथं 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंड्याकडून बघा 2 इंच घ्यायचं आहे. मध्ये जी लाईन आखलेली आहे सेंटरला तिथून 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता इथं या पद्धतीने तिघं पॉईंट जोडायचे आहे. या पद्धतीने बघा जसं मी तुम्हाला दाखवते आहे. तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. तर पहा ही झाली आपली क्रॉसपट्टी. आपण वाढीव क्रॉसपट्टी इथं कटिंग करणार आहोत पुढे. तर आता बघा मधला जो टक्स राहतो तर तो 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा हा 1 इंचची ही मार्किंगची ही पट्टी आहे आणि ते 2 लाईन म्हणजे 2 लाईन घ्यायची आहे बघा. अर्धा इंचमध्ये निम्मे घ्यायचं आहे. म्हणजे 1.25 इंच इथं घेतलेलं आहे मी आडवा टक्स. या पद्धतीने दोघं साईडला मोजून घ्यायचं. आता हा टक्स आपला इथं जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा मधला जो टक्स आहे तर तो इथं जोडून घ्यायचा आहे. इथं बघा 1.25 इंच मी लिहून घेते म्हणजे तुमचं लक्षात राहील. त्याच्यानंतर बघा आपल्याला सिंपल असा इथं प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. या पद्धतीने बघा व्यवस्थित असं. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपण इथं 34 साईजचा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याची बघा इथं मी मार्किंग करून घेतली. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल. सर्वात पहिले बघा जो आपण दोघं पार्ट इथं आपण फोल्ड केलेला होता पेपर होता तर दोघं पार्ट आपण इथे सेपरेट करून घेऊया. तर गळ्याच्या तिथं बघा छोटासा मी इथं कट्स मारलेला आहे कारण आपल्याला कटिंग करायला इथं पाठीमागचा पार्टसुद्धा आपण कटिंग करतोय. तर त्यासाठी सर्वात पहिले बघा जिथं कट्स मारलेले आहे तिथून या पद्धतीने 2 इंचची पट्टी फोल्ड करायची आहे. तो हवं तर तुम्ही मोजून घेऊ शकता आणि तेवढी पट्टी जी आहे तर ती कट करून घ्यायची आहे. म्हणजे ती आपण पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा घेतलेली होती, पाठीमागच्या भागामध्ये नाही. तर या पद्धतीने बघा आता व्यवस्थित असं मी इथं कट करून घेते. हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. तर बघा इथं या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपला रेडी झाला आहे. आता पुढच्या भागाची कटिंग पाहूया आपण. तर सर्वात पहिले बघा मुंड्याचा आकार इथं कटिंग करायचा आहे. कारण तो पहिले आपण मुंडा कटिंग केला होता तर तो पाठीमागच्या भागाचा होता. त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी आहे तशी इथं कट करायची आहे. आपल्याला वाढीव क्रॉसपट्टी इथं काढायची आहे. त्याच्यानंतर बघा जसं आहे तसं इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं गळ्याचा शेप दिलेला आहे तो सुद्धा इथं कटिंग करायचा आहे. आता मधला टक्स आहे तर त्यालासुद्धा या पद्धतीने बघा व्यवस्थित असं सावकाशपणे कट करून घ्यायचं आहे. आता जसं आपण इथं मार्किंग केलेलं आहे कटोरीचा शेप आहे त्याला तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं वाढीव जी क्रॉसपट्टी आहे तर तिची कटिंग करायची आहे. तर एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपण छातीची घडी 10 इंच घेतली होती तर इथं क्रॉसपट्टी मी 1 इंच वाढवून घेते. तर 11.5 किंवा 11 इंच इथं 1.5 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही घेऊ शकता. तर एका साईडला 3.5 इंच दुसऱ्या साईडला बघा 3 इंचवरती मार्किंग करून या पद्धतीने बघू शकता मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता इथं बघा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मार्किंग केलेलं आहे सेम त्याच्यावरती इथं मी कट करून घेते. तर पहा तुम्ही या पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा आपण वाढीव इथं कटिंग करून घेतली. आता बघा जे पेपर पॅटर्न आहे ते ठेवून आपल्याला इथं ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर अस्तरचा कापड घेतलेला आहे. तर अस्तरचं कापड आहे त्याला बघा बंद बाजू आहे ती अस्तरची माझ्या साईडने ठेवते मी. तर त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. पण त्याच आधी पहिले बघा आपण इथं बाहीची कटिंग पाहतोय. तर बाहीची कटिंग करायला बघा खाली मी इथं जी खुली बाजू आहे कापडाची तर ती ठेवलेली आहे. आता 10 इंच घडी होती आपली बघा छातीची घडी. 8.5 प्लस आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर त्याच्यामधून 1 इंच मायनस करून आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर मी इथं 9 इंच घेतलेलं आहे बघा. आता इथं बघा मी 10 इंचची बाही घेतलेली आहे. तर 10 इथं या पद्धतीने बघा 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी. 10 इंचची बाही आहे तर 11 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. आता दोघं साईडला मी मोजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बाहीची कटिंग करण्यासाठी. आता व्यवस्थित असे दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तिथूनच आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आहे बघा. 3.5 घेतलं हे 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर तिरकस लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने. आता बघा इथं मुंड्याचे आकार देण्यासाठी आपल्याला बघा 1.5 इंचाचे 3 पॉईंट घ्यायचे आहे. म्हणजे आपला मुंडा आहे तर तो परफेक्ट अशी बाहीची सुद्धा कटिंग होते. मुंड्याचा शेप परफेक्ट येतो. पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच आणि पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. आता या पद्धतीने बघा व्यवस्थित जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित असं मी आकार देऊन दिला. त्याच्यानंतर खाली दंडगेरचं माप टाकायचं आहे 5 इंच आणि शिलाई मार्जिन मी इथं बाहीला 2 इंच घेतलेली आहे. तर या पद्धतीने बघा आता तिरकस लाईन आखून घेऊया म्हणजे आपली आता इथे बाही
रेडी झालेली आहे. आता कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना बघा सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले इथं कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तिरकस लाईन आखलेली आहे तिला इथं कटिंग करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आता बाही ओपन करायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला होता बाहीला तर तो इथं कट करायचा आहे. तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग कशी करायची ते. तर पहा इथं बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे. आता इथं बघा अस्तरचं कापड व्यवस्थित ठेवायचा. तर आधी तुम्हाला सांगितलं बघा मी बंद बाजूकडून आपल्याकडे हा अस्तरचं कापड ठेवायचा आहे. तर बंद बाजूकडून माझ्या साईडला कापड ठेवलेलं आहे. तर त्या साईडला आपल्याला बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे या पद्धतीने बघा. जसं आहे तसं आपल्याला इथं आखून घ्यायचे आहे जेवढे पार्ट आता आहे तेवढे. तर बघा इथं पाठीमागचा पार्ट आहे त्याला व्यवस्थित असं मी आखून घेते. खडूने व्यवस्थित मार्किंग करायचं. तर जेणेकरून एक्स्ट्राची मार्जिंग इथं राहणार नाही. तर पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. आता कट करून घेऊया म्हणजे पुढचे पार्ट तुम्हाला दाखवायला सोपं जाईल मला. तर या पद्धतीने बघा खडूची मार्किंग दिसते त्याच्याचवरती आपल्याला कटिंग करायचं आहे. तर पहा इथं पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा जे पुढचे पार्ट बाकी आहेत तर ते इथं आपण ठेवून घेऊया. तर जिथे ॲडजस्ट होत असतील त्याच पद्धतीने ठेवायची आहे आणि कटिंग करायची आहे. तर इथं बघा मी सर्वात पहिले इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेते म्हणजे कटिंग करायला आपल्याला पुढचं सोपं जाईल. इथं ठेवून घेतलेलं आहे आणि ती पट्टी सोडलेली आहे ती आपल्याला कमरपट्टीसाठी आपण यूज करू शकतो. तर त्यासाठी इथं मी या पद्धतीने ठेवून घेतलं. आता कटिंग करून घेऊया बघा. मार्किंग केलेलं आहे त्याच्याचवरती. कारण आपण बघा इथं कटिंग करतानाच वाढीव क्रॉसपट्टी घेतलेली होती 1 इंचची मार्जिन घेऊन. तर जोडताना कमी पडायला नको यासाठी बघा कटिंग करताना एक्स्ट्रा मार्जिन घेऊन घ्यायची. आता इथं बघा आपल्याला पुढचे पार्ट कटिंग करायचे बाकी आहेत म्हणजे साईड पार्ट आणि इथं कटोरी प्रिन्सेसची. तर हे पार्ट दोघं कुठे ॲडजस्ट होतात ते पाहूया. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. दोघं पार्ट आपण या पद्धतीने ठेवायचे आहे. तर इथं बघा हे दोघं जे पार्ट आहेत तर ते आपण एकमेकांना जोडत असतो पुढच्या साईडला. तर त्यांच्यासोबत आपल्याला इथं मार्जिन ॲड करावी लागते. तर मी बघा इथं या पद्धतीने हा पार्ट इथं ठेवून घेतला प्रिन्सेसचा. तर तुम्हाला कसं वाढवायचं ते दाखवते. तर बघा इथं या पद्धतीने सर्वात पहिले जसं मार्किंग केलेलं आहे तसं इथं आपण पॅटर्न आहे तसं इथं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर जो पार्ट म्हणजे ज्या साईडने आपण हे पार्ट दोघं जॉईंट करणार आहोत तर बघा इथं या पद्धतीने आपण जॉईंट करणार आहोत. तर हे दोघं पार्ट इथे जोडले जातात. तर त्यासाठी बघा या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर बघा इथे या पद्धतीने अर्धा इंचावरती मी मार्किंग एक्स्ट्रा सोडून दिली. तर पहा या पद्धतीने एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा इथं मी प्रिन्सेसची कटोरी इथं ठेवून घेतली. आता ती कटिंग करून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच इथे तुम्ही शिलाई मार्जिनसाठी सोडू शकता. तर इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे. आता जसं होतं तसं आपण इथं कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता इथं बघा साईड पार्ट आहे तर त्याला आपण व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचं आहे. तर जिथे ॲडजस्ट होत असेल तर त्याच पद्धतीने इथे ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत. तर याच्यातसुद्धा आपल्याला मार्जिंग ॲड करायची आहे. तर त्यासाठी बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी इथं ॲडजस्ट करते. तर बघू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे. आता गळ्याचं साईड आहे ती आणि जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. सर्वात पहिले व्यवस्थित सर्व पार्ट ठेवायचे. आता बघा मार्किंग करून घेऊया. गळ्याच्या साईडहून जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. तर बघा इथं या पद्धतीने ज्या साईडला आपण इथं दोघं पार्ट जोडणार आहोत तर त्या साईडने आपण इथं अर्धा इंच वाढवायचं आहे. तर तुम्ही पाव इंच घेतलं तरीसुद्धा चालेल पण अर्धा इंच घ्या नवीन शिकत असाल तर. कारण जोडताना इथं म्हणजे फिटिंगला आपल्याला कमी पडायला नको कापड त्यासाठी. तर अर्धा इंच इथे बघा मी मार्जिन घेऊन घेतली. आता मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने मी सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित असं मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथं खडूची मार्किंग दिसते त्याच्याचवरती आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि काही डाऊट आले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता मार्किंग केलेलं आहे तसं जसं तसं आपण इथं आता कटिंग करून घेणार आहोत. अस्तरचं कापड आहे ते. त्याच्यानंतर बघा आपल्याला सर्व पार्ट ठेवून ब्लाऊजवरती सुद्धा कटिंग करायची आहे. तर इथं बघा मी ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे. तर याला तुम्हाला डिझाईन दिसत असेल बघा. तर ती डिझाईन जशी दिलेली आहे तसं आपल्याला ब्लाऊजसुद्धा कटिंग करायचं आहे. कारण पाठीमागच्या भागालासुद्धा ती डिझाईन आहे ती सारखी यायला पाहिजे आणि बाहीलासुद्धा सेम यायला पाहिजे पुढच्या भागामध्ये सुद्धा. तर त्यासाठी बघा आता कशी कटिंग करायची. तर पाठीमागचा पार्ट बघा मी बंद बाजूकडून माझ्या साईडने ठेवलेला आहे
आणि पाव इंचाचं कापड सोडून इथं मी कटिंग करून घेते व्यवस्थित असं बघा या पद्धतीने. आता पाठीमागच्या भागाला सुद्धा आपण उभी मार्किंग घेतलेली आहे, म्हणजे डिझाईन घेतलेली आहे कापडाची. त्याच्यानंतर बघा जो पुढचा पार्ट दिसतोय तुम्हाला मी ठेवलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं ठेवायचा आहे. तर इथं बघा क्रॉसपट्टी आपली इथं व्यवस्थित ॲडजस्ट होते, तर ती मी इथं कट करून घेतली. तर बघा पाठीमागच्या भागाला आपण उभी मार्किंग घेतलेली आहे, म्हणजे डिझाईन घेतलेली आहे. तर सेम आपल्याला बघा ही डिझाईन पुढच्या भागात सुद्धा यायला पाहिजे, तर त्यासाठी ॲडजस्ट करून व्यवस्थित कापड आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. आता आपण इथं कटिंग करून घेऊया. तर बघू शकता अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी इथं सर्व पार्ट इथं कट करून घेतलेले आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.